हा ना. सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय. आज जेवणात काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवतेच, पण आधी मस्त असे गरमागरम आज चपातीचे तुकडे बनवलेत. आणि गंमत अशी की मिक्सर चालू झाला, त्याच्यामुळे पटकन काय केलं, आमच्या ह्यांनी चालू करून दिला. मग मी चपात्या अशा मिक्सरवर छानपैकी बारीक केल्या, कांदा वगैरे घालून पोह्यासारखे हे लाल तिखट हळद घालून बनवलेत चपातीचे तुकडे. त्या दिवशी भाकरीचे तुकडे केले होते, तर मला कमेंट्स आलती की ताई तुम्ही सकाळीच खात जा, दुपारी चपाती आणि भाजी खात जा. ही रात्रीची मस्त अशी रस्सा भाजी बटाट्याची बनवली होती, ती पण गरम करून घेतली आहे. आणि इकडे आपलं लोणचं, आता भाजीचं घ्या इकडे. आणि हे बघा, इकडे अशा छान आपल्या चपात्या भाकरी एवढ्या कडक होतात ना, म्हणून अशा झाकून व्यवस्थित ठेवायला लागतात. आणि आज मी स्पेशल बनवलेलं आहे गावाकडचं डाळ मिरचू. तूर डाळीचं डाळ मिरचू बनवले. ह्याचा रेसिपीचा व्हिडिओ आणि डाळ कांद्याचा व्हिडिओ मी नक्की बनवून चॅनलवर टाकणार आहे. तर आमच्याकडे गावाला ना डाळ मिरचू खूप फेमस आहे. कोणत्याही डाळीचं, मटकी डाळ, मूग डाळ, असं डाळींचं आम्ही डाळ मिरचू करतो. आज मी बनवलेलं आहे तूर डाळीचं. तर त्या आल्या लवकरच आल्या, खुरपून आल्यानंतर थोडंसं ज्वारी पाकडून दिले, तिकडे कडबळ पेरायचे म्हणून. तर आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. तर आज आहे 1 जून. तर वातावरण बघा कसं झालं. 1 जून वाटतंय का? असं वाटतंय का नाही एप्रिल किंवा मार्च वगैरे चालू आहे. तर 1 जून आहे. आणि कसं असतंय, जून महिना झाला स्टार्ट की सगळ्यांचे वाढदिवस असतात. मग सगळ्यांना ज्याचे ज्याचे वाढदिवस आहेत त्यांना, आणि माझे जे व्हिडिओ खास करून बघतात त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वातावरण बघा कसं झालंय. तर आत्या मला कमेंट्समध्ये विचारतो, आत्यांच्या पायात जोडवे नाही आहेत का? तर त्या ताई अशाही म्हणल्या की राग मानू नका. नाही, राग काय मानण्याचा काय विषय नाही आहे. दाखवा बरं तुम्ही जोडवी कशी घातलीत. तर आत्यांचं होतंय काय, पायाचं जोडवी पुढे निघतात म्हणून त्यांनी ते सुतनाळ जे असतं ते पुढे गोल बांधले. करायचं काय यांच्या बोटांना सांगा. त्यांच्या सुनबाईनी त्यांना दिवाळीतच जोडवी करून आणली होती. आणि यात्रेच्या टायमिंगला काय झालं, आम्ही गेलो होतो येरमाळ्याला, तुळजापूरला वगैरे गेलतो. त्यांची बिचारीची जोडवी, आम्ही गेलो तिकडे आणि इकडे त्या काय काम करत होत्या, धनुऱ्यामध्ये त्यांचं म्हणजे गवतात अडकलं पाय आणि ती जोडवी खाली पडली. त्यांच्या लेकांनी त्यांनी एवढी शोधली पण सापडली नाहीत, आहे का नाही त्या. आणि मला नंतर अचानक दिसली की दोन्ही जोडवी सापडली. आणि ह्याच्या आधीच गेल्या वर्षी आमचा घेवडा होता. तर पावसाळ्यात दिवसात आम्ही गेलो घेवडा करा. माझं पायाचं कसं आहे, बोटांचं किती पण चिखलात काम करा काय करा, माझी काही जोडवी बोटातनं निघत नाहीत. पण त्यांची जोडवी अशी आहेत की लगेच पायातनं गळून पडतात. तर मागे असंच त्यांची जोडवी हरवली, घेवड्यामध्ये 2 जोडवी हरवली. मग मला म्हणलं ही अशी आयडिया केली तर जोडवी राहतील का बोटामध्ये. तर आता मी त्यांना करा म्हटलं आयडिया, जाऊ दे म्हटलं, अधिक महिना आहे, कमीत कमी अधिक महिन्यात लोक बनवून जोडवी घालतात. तुमची आहेत तर तुम्ही पायातली, काही होत नाही ते सुतनाळ बांधलं तरी. आणि हे काय ते कोंबड्या बघा, अंड फोडायला लागली. इतक्या आगाऊ कोंबड्या आहेत ना, अंड घालतात आणि लगेचच फोडायला चालू करतात. आणि आता काय होतं, अंडा काढायला गेलं की लगेच बाहेर. सकाळी एक जण पाणी ठेवायला गेलं तर बाहेर आली. तर असं आमच्या आत्यांची गंमत आहे. मी काहीतरी आयडिया करेन. काल त्यांनी तात्पुरती मी तिकडे देवाला गेलते, तिकडून आल्यावरती मला दाखवत होत्या ती आयडिया केली. मी काहीतरी चांगली परफेक्ट अशी आयडिया करून त्यांची जोडवी न निघण्यासारखं करेल. तर व्हिडिओ